देशातून SC, ST, OBC, मायनॉरिटी, महिला या सर्वांना मिळालेलं जे आरक्षण आहे, ती आरक्षणाची पद्धती आहे, ती संपवण्याची मागणी सातत्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेली आहे. आता भाजपच्याच या भूमिकेची री काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी ओढताना दिसत आहेत. राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षणाच्या बाबतीत वेगळी विधानं करतात, देशात आल्यावर मात्र त्यांचा पक्ष हे वेगळं राजकारण करतोय असं या ठिकाणी दिसून येतं. ही दुतोंडी भूमिका असल्याचं यांचं या ठिकाणी दिसून येतं. देशाच्या प्रशासनामध्ये दलित, आदिवासी, OBC, मायनॉरिटी यांचे प्रतिनिधी नाहीयेत या बाबतीची खंत राहुल गांधी व्यक्त करतात आणि देशात आरक्षण संपवण्यासाठी ही योग्य वेळ नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर, योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण संपवू असं राहुल गांधी म्हणतायत. आता ती योग्य परिस्थिती म्हणजे नेमकी काय आणि ती निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष नेमका काय करतोय याचा खुलासा राहुल गांधी यांनी केला पाहिजे. देशात असताना वेगळं वागायचं, परदेशात असताना वेगळं बोलायचं, ही दुतोंडी भूमिका जी आहे ती राहुल गांधींनी थांबवली पाहिजे. ज्या प्रशासनाच्या वरिष्ठ पदावर दलित, आदिवासी, OBC नसल्याचं खंत राहुल गांधी व्यक्त करतायत, तर ते त्या पदावर असण्यासाठी आरक्षणाच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होणं आवश्यक होतं आणि ती करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि इतकी वर्ष सरकार राहुल गांधीच्या पक्षाचं होतं. त्या काळामध्ये तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि आता त्या बाबतीतली खंत व्यक्त करताय. 10 वर्ष मंडल आयोग हा गुंडाळून ठेवला होता काँग्रेसने. VP सिंगांचं सरकार आलं, त्या सरकारच्या काळात बाळासाहेबांच्या पुढाकाराने, बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे, VP सिंगांनी दाखवलेल्या हिमतीमुळे मंडल आयोग लागू झाला. काँग्रेसने लपवून ठेवला, राबवला नाही. VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला म्हणून त्याच्या विरोधात भाजपने देशभर कमंडल यात्रा काढली, त्याचा विरोध केला, सरकार पाडलं. म्हणजे एका बाजूला काँग्रेस आरक्षण देणाऱ्या आयोगाच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला भाजप त्याच्या विरोधात. या दोघांच्या शिवाय तिसरा पर्याय जेव्हा सत्तेवर आला त्यावेळेला इथल्या OBCंना त्यांचे अधिकार मिळालेले आहेत. म्हणजे मंडल आयोग लागू करायचा नाही, तो VP सिंगांनी लागू केला तर त्याला निष्प्रभ करण्यासाठी 1991 साली यांनी खासगीकरण आणलं. म्हणजे सरकारी आस्थापनेत आरक्षण आहे ना, ती आस्थापना, तो विभाग आम्ही डायरेक्ट खासगीकरण करून टाकतो, म्हणजे आरक्षणाचा विषयच राहणार नाही. या पद्धतीचा आरक्षणाच्या धोरणाच्या पाठीत सुरा खोपसण्याचं काम यांनी केलं आणि आता हे बाहेर जाऊन आसवं ढाळतायत आरक्षणाच्या संदर्भाने. मुळात ज्या समूहाला आरक्षण देण्यात आलेलं आहे ते त्याच्याशी होत असलेल्या जातीय भेदभावापासून संरक्षण देण्यासाठी देण्यात आलेलं आहे. जातीय भेदभाव आहे त्यामुळे प्रतिनिधित्व नाकारलं जातं, तसं होऊ नये म्हणून त्याचा प्रतिनिधित्वाचा हक्क शाबूत राहावा म्हणून हे आरक्षण देण्यात आलंय. मात्र न्यायालयाच्या माध्यमातून क्रिमिलेअर सारखे आर्थिक निकष लावून एखाद्याचा आर्थिक स्तर अमुक पातळीच्या वर सुधारला तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचे निवाडे देण्यात आले. भारतीय जनता पक्ष जो मुळातच आरक्षण विरोधी आहे त्याने पेढे वाटून याचं स्वागत केलं. काँग्रेसच्या नेत्याने शब्दांनी स्वागत केलं. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आमच्या राज्यात आम्ही हा तात्काळ लागू करू. एकीकडे जात आणि त्यापासून होणारं डिस्क्रिमिनेशन, त्याच्यापासून संरक्षण देणारं आरक्षण, दुसरीकडे आर्थिक निकष लावून आरक्षणातून माणसं बाहेर काढली जातात. जात तशीच राहते, जातीवर आधारित भेदभाव तसाच राहतो. म्हणजे एखाद्या रुग्णाचा उपचार तो बरा होण्याआधीच बंद करायचा, वेगळाच निकष लावून, अशाने तो रुग्ण काही बरा होणार नाही, आजार बळावत जाईल, आजार तसाच राहील. या पद्धतीची भूमिका काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष घेत आहेत. परदेशात जाऊन मात्र राहुल गांधी वेगळ्याच पद्धतीनं बोलतात.
काँग्रेस सत्तेत असताना जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली, राज्यात झाली, दिल्लीत झाली, अनेकदा आवाज उठवला गेला. मात्र काँग्रेसनं शेवटपर्यंत जातनिहाय जनगणना केलेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, काँग्रेसने शेवटपर्यंत जातनिहाय जनगणना केलेली नाही. आता मात्र आम्ही जातनिहाय जनगणना करू या पद्धतीची आश्वासनं देऊन आरक्षणवादी समूहाची मतं मागितली जात आहेत. ही मतं घेऊन सत्तेत बसायचं आणि पुन्हा एकदा आरक्षणाचं धोरण कुजवायचं ही नीती या ठिकाणी या दोन्ही पक्षांची दिसते. ज्याचा जन्मच मुळात म्हणजे समतेच्या विरोधातला आहे, अशा संघातून निर्माण झालेला भाजप आज आरक्षणवादी असल्याचा डिंगोरा पिटतोय. दुसऱ्या बाजूला आम्ही किती संविधानवादी आहोत, आम्ही किती आरक्षणवादी आहोत हे सतत 24 तास बोंबलणारं काँग्रेस सुद्धा प्रत्यक्षात आरक्षणाच्या विरोधात आहे याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. काँग्रेसच्या सत्ता काळात 2007 सालापासून देशातल्या सर्वात मोठ्या कृषी संशोधन संस्थेमध्ये 200 नव्हे तर 2700 संशोधकांची भरती ही आरक्षणाशिवाय झालेली आहे. एक प्रकारे लॅटरल एंट्रीची पद्धत ही त्यावेळेला यांनी राबवलेली आहे. तेच धोरण भाजप पुढे आणतंय. 1991ला यांनी खासगीकरण आणलं. पुढे चालून भाजपने निर्गुंतवणूक मंत्रालय तयार केलं. म्हणजे यांच्या पॉलिसीज या सेम आहेत. हे शब्द वेगळे वापरतात, ही भाषा वेगळी वापरतात, हे मुखवटे वेगळे धारण करतात, मात्र करतात एकसारखंच. इथल्या समूहांना वेड्यात काढायचं, त्यांची मतं घ्यायची आणि त्यांचे अधिकार नाकारायचे या पद्धतीची पॉलिसी या दोन्ही पक्षांची दिसते. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांबाबतीत राहुल गांधी दुःख व्यक्त करतात. न्यायालयाच्या माध्यमातून जेव्हा बढतीतलं आरक्षण संपवलं गेलं त्यावेळेला काय भूमिका घेतली काँग्रेसने? महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थेतलं ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं. महायुतीचं सरकार होतं काय केलं? महाविकास आघाडीचं सरकार होतं काय केलं? या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आरक्षण विरोधकाची ए टीम जर भाजप आणि त्यांची आघाडी असेल तर आरक्षण विरोधकांची बी टीम ही काँग्रेस आणि त्यांची आघाडी आहे. हे आता आपण ओळखलं पाहिजे. हे दोन्ही एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. यांची भाषा वेगळी आहे, यांचे शब्द वेगळे आहेत, यांचे मुखवटे वेगळे आहेत, मात्र यांच्या भूमिका या एकच आहेत. त्यामुळे या आरक्षण विरोधातल्या मोहिमेला खतपाणी घालणाऱ्या लोकांना, इंडिया अगेन्स्ट रिझर्वेशन सारख्या मोहिमा चालवणाऱ्या लोकांना, ज्यांना आपण उघडपणे आरक्षणाचे शत्रू म्हणून ओळखतो, त्यांच्यापासून जसं आपण सावध असतो तसंच जे आरक्षणवादी असल्याचं, संविधानवादी असल्याचा बुरखा पांघरून येतात आणि आतून मात्र आरक्षणाचा घात करण्याचं काम करतात, त्यांच्यापासून सुद्धा आता सावध असलं पाहिजे. ही एक महत्वाची भूमिका आता इथल्या मतदारांनी घेतली पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा काँग्रेसला आणि राहुल गांधींना आवाहन करतो की आरक्षण संपवण्याच्या बाबतीत जितक्या तडफेने तळमळीने बोलतायत तितकीच तडफ आणि तळमळ या आरक्षण राबवण्याच्या बाबतीत दाखवली असती तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही आरक्षण राबवलं नाही, तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला, तुम्ही इथल्या शोषित वंचित पीडितांचे हक्क नाकारण्याचं काम केलं सत्तेत बसून, म्हणून आज ही परिस्थिती आहे. म्हणून प्रशासनात वरिष्ठ पदावरती या समूहातील अधिकारी नाहीयेत. एका जातीचं प्रशासन झालेलं आहे. हे तुमच्या सत्ता काळात झालेलं आहे, तुमचं पातक आहे. त्याच्यापासून तुम्हाला सुटका करून घेता येणार नाही, पळ काढता येणार नाही. मी जनतेला आवाहन करेल की आरक्षण विरोधी असलेल्या, उघड आरक्षण विरोधी असलेल्या संघ भाजपापासून जसं आपण 4 हात लांब राहतो, तसंच संविधानवादी आणि आरक्षणवादी असल्याची थाप मारणाऱ्या, तो बुरखा पांघरून येणाऱ्या या काँग्रेस सारख्या पक्षांपासून सुद्धा लांब राहिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला एससी एसटी ओबीसीच्या अधिकाराची गोष्ट येते त्यावेळेला हे दोन्ही पक्ष पाठीत सुरा खोपसण्याचं काम करतात. तिसरा पर्याय जेव्हा सत्तेत येतो त्याच वेळेला आरक्षणाच्या संदर्भाने योग्य त्या भूमिका घेतल्या जातात आणि योग्य निवाडा केला जातो, योग्य निर्णय घेतले जातात. आज महाराष्ट्रामध्ये तो तिसरा पर्याय हा केवळ वंचित बहुजन आघाडी आहे. त्यामुळे या दोघांच्या कुठल्याही भूलथापांना आपण बळी न पडता यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि या दोन्ही पक्षांच्या या आरक्षण विरोधी भूमिकेचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.